मतमोजणी प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्राच्या तपासणीतून माघार घेतली आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदान यंत्राविरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी घेतलेल्या माघारीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पवार यांनी याबाबत जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केलाय। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या 11 पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या तपासणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे अर्ज केले होते। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8, काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। यात शिरूरमधील अशोक पवार, बारामतीमधील युगेंद्र पवार, हडपसरमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासल्यामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे। पुणे कॉन्टेनमेंट मधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप आणि भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला होता। हा अर्ज करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्राच्या 5% केंद्रावरील मतदान यंत्राची पडताळणी केली जाणार आहे। या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42,500 रुपये अधिक 19% जीएसटी आकारून एकूण 47,200 रुपये आकारले आहेत। त्यानुसार या उमेदवारांनी 64,66,400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत। मतमोजणी वेळी एखाद्या उमेदवाराने 2 तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते। त्यानंतर आक्षेप घेतल्यास आणि उमेदवार न्यायालयात गेल्यास फेर मतमोजणी घेण्यात येते। त्यासाठी सर्व मतदान यंत्रातील मतांची माहिती 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाते। हा कालावधी येत्या 6 जानेवारीला संपत आहे। मात्र बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतदान यंत्राच्या तपासणी प्रक्रियेतूनच माघार घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे।